इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीषधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवान्। दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सन्मार्ग बौद्ध धम्म तथागताच्या सन्मार्गाचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना त्रिवार अभिवादन करून आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सातवाहन बुद्ध विहार सिद्धार्थ नगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर येथे आपण कार्तिक पौर्णिमा सकाळी 6 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत संपन्न केलेली आहे। दिवसभर तुम्ही अष्टशिलाचं पालन केलेलं आहे आणि आता त्रिशरणासह पंचशील तुम्ही ग्रहण केलेलं आहे। तेव्हा या आपल्या महत्त्वपूर्ण अशा धम्म आचरणाचा फायदा आपल्या सर्वांना मिळणार आहे। आज कार्तिक पौर्णिमा आणि त्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घडलेले अनेक असे प्रसंग बौद्ध धम्माच्या साहित्यामध्ये अजरामर झालेले आहेत। आजच्या दिवशी जी काही बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराची पताका आणि तथागत सम्यक संबुद्धांच्या विचारांचा विजय दिन म्हणून आजचा दिवस सुज्ञ जागरूक धम्म उपासक उपासिका संपन्न करतात। तथागतांच्या विचारांचा विजयाचा दिवस म्हणून सुद्धा आजच्या दिवसाला पाहिलं जातं। आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे उर्विल्ला काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप या 3 अग्निहोत्री अग्निपूजक बांधवांची धम्मदीक्षेचा दिवस म्हणून आजच्या दिवसाकडे पाहिलं जातं। दुसरं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आजच्या दिवसाचं तथागताच्या भिक्खू संघामध्ये भिक्खुणी संघामध्ये उपासक आणि उपासिकांमध्ये 80 अग्रश्रावकांमध्ये ज्यांना तथागत सम्यक संबुद्धांचा उजवा हात म्हणून मानल्या जायचं असे अरहंत भिक्खू सारीपुत्र यांचा जन्मदिवस आणि परिनिर्वाण दिवस सुद्धा आज आहे। मोगल्लायन ज्यांचा जन्मदिवस सुद्धा आज आहे। अरहंत भिक्खू महामोगल्लायन यांचा सुद्धा जन्मदिवस आहे। सारीपुत्राची आई रूपसारी यांचा देहत्याग दिवस सुद्धा आजच आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अश्विन पौर्णिमा ते आषाढी पौर्णिमेपर्यंत चाललेल्या भिक्खू संघाच्या महापवारणा धम्म उत्सवाचा दिवस म्हणून सुद्धा आजच्या दिवसाकडे पाहिला जातो। अर्थात अश्विन पौर्णिमा आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिन्याचा वर्षावास आणि अश्विन पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत भिक्खू संघाने केलेल्या वर्षावासाची महापवारणा दिवस म्हणून आजच्या दिवसाला पाहिलं जातं। म्हणजे 15 तारखेपासून वर्षावासाचे कार्यक्रम जिकडे तिकडे संपलेले असतात। 16 तारखेला वर्षावासाचा कार्यक्रम घेता येत नाही। 1 महिना हा जिकडे तिकडे वर्षावासाचा कार्यक्रम सुरू असतो आणि म्हणून आपल्या शहरामध्ये आपण पाहतो की एकाच दिवशी 3-3 वर्षावासाचे कार्यक्रम असतात। त्याचं कारण असं आहे की औरंगाबाद शहरामध्ये जास्तीत जास्त भिक्खू आहेत आणि प्रत्येक भिक्खू उपसंपादित भिक्खूंचा वर्षावास असतो। सामनेरांचा वर्षावास असत नाही। सामनेर फक्त ग्रंथ पठन करू शकतात, उपासक उपासिकांना धम्मज्ञान देऊ शकतात, पण त्यांच्या त्या कार्यक्रमाला वर्षावास पवारणा म्हणत नाहीत। उपसंपादित भिक्षू जे असतात त्यांच्याच
त्या कठीण चिवरदान धम्मोत्सवाला वर्षावास पवारणा दिवस म्हटलं जातं आणि आजचा दिवस वर्षावास पवारणा दिवस म्हणून सुद्धा संपन्न केला जातोय। आजच्या दिवसाचं आणखी एक महत्त्वाचं स्थान आजच्या दिवसाला प्राप्त झालेलं आहे। 80 अग्रश्रावकामध्ये उपासिकांमध्ये दानामध्ये अग्र असलेली निगार माता विशाखा हिने श्रावस्तीला जे काही पूर्वाराम बुद्धविहार बांधलं होतं त्या पूर्वाराम बुद्धविहारामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी आनापान सतीचा उपदेश आजच्या दिवशी केलेला आहे। अशा स्वरूपामध्ये आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। दुसरं म्हणजे 38 प्रकारचे जे काही मंगल बुद्धाने शिकवले, सुत्त पिटकामध्ये एक महामंगल नावाचं सुत्त आहे आणि त्या महामंगल सुत्तामध्ये 38 प्रकारच्या मंगलाचा उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी देवतांना आणि मनुष्यांना केलेला आहे। तर तो उपदेश सुद्धा रात्रीच्या प्रहराचा झेतवणामध्ये आजच्या दिवसाचा आहे। सारनाथ येथे आधुनिक मूल गंधकुटीची निर्मिती सुद्धा आजच्या दिवशी झालेली आहे। आणखी एक महत्त्वाचं आजच्या दिवसाचं महत्त्वाचं स्थान किंवा आजच्या दिवसाला घडलेली आणखी एक महत्त्वाची घटना, बौद्ध धम्मामध्ये जे काही धम्म परिषदा झाल्यात इतिहासामध्ये त्यातल्या 4 धम्म परिषदा अतिशय महत्त्वाच्या आहेत। पहिली धम्म परिषद जी झाली ती राजगृहाला झाली। 500 अरंत भिक्खू त्या परिषदेमध्ये होते। धम्म आणि विनयांचं संगायन करण्यासाठी ती धम्म परिषद झाली। दुसरी धम्म परिषद वैशाली इथे झाली आणि वैशालीला ज्या भिक्खूंच्या वर्तनामुळे या धम्म परिषदेची निर्मिती झाली किंवा ही धम्म परिषद भरवण्यात आली होती त्या भिक्खूंना वैशालीचे वजीपुत्तक भिक्खू असं म्हणायचे। वजीपुत्तक है ना। 10 गोष्टी आहेत दुसऱ्या धम्म परिषदेच्या आणि त्या 10 गोष्टीमुळे त्या वजीपुत्तक भिक्खूंच्या वर्तनामुळे ही धम्म परिषद घडलेली आहे। तर या वजीपुत्तक भिक्खूंना तथागत सम्यक संबुद्धांनी प्रवज्य कशाला म्हणतात? बौद्ध धम्मामध्ये 2 दीक्षेचे प्रकार आहेत। एक आहे उपासक उपासिकांची दीक्षा आणि दुसरी आहे भिक्खू भिक्खुनींची दीक्षा। उपासक उपासिका जी दीक्षा घेतात त्याला धम्मदीक्षा म्हणतात, पण कुलीनपुत्र आपला ग्रहत्याग करून आपलं सर्वस्वाचा त्याग करून जेव्हा एक काशाय वस्त्र मुंडन करून घेतात तेव्हा त्याला प्रवज्या म्हणतात। आणि या वजीपुत्तक भिक्खूंना तथागत सम्यक संबुद्धांनी प्रवज्येचा जो काही मार्ग आहे तो मार्ग खरा कोणता आहे ते त्याच्यावरती उपदेश वजीपुत्तक भिक्खूंना आजच्या दिवशी केलेला आहे। व चिवर घेण्याचा जो काही उद्देश आहे, प्रवज्येचा जो काही उद्देश आहे तो उद्देश तथागत सम्यक संबुद्धांनी त्यांना सांगितला। बुद्ध म्हणतात सब दुःख निसरणं निब्बानं सच्चीकरणत्थाय इमं कासाबं गहेत्वा पब्बाजेतमं भन्ते। या 2 ओळीमध्ये प्रवज्येचा सरळ साधा सोपा अर्थ तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेला आहे। प्रवज्या कशाला घ्यायची आहे? चांगलं चांगलं खाण्यासाठी प्रवज्या नाही आहे, है ना। मान सन्मान प्राप्त करण्यासाठी प्रवज्या अजिबात नाही आहे। प्रवज्या कशासाठी आहे तर बुद्धानं सांगितलं सब दुःख निसरणं, साऱ्या दुःखातून मुक्त होण्यासाठी मी चिवर घेत आहे, चिवर परिधान करत आहे। सब दुःख निसरणं निब्बानं सच्चीकरणत्थाय, निर्वाणाचा साक्षात्कार करून मला घ्यायचा आहे। आणि म्हणून गुरुवर्य जे काही दीक्षा देणारे भिक्खू आहेत त्यांना ते सामनेर विनंती करतात की गुरुवर्य या महत्त्वपूर्ण कामासाठी निर्वाणाचा साक्षात्कार करून घेण्यासाठी आम्हाला तुम्ही दीक्षित करा। आणि हाच उद्देश तथागत सम्यक संबुद्धांनी वजीपुत्तक नावाच्या भिक्खूंना दिलेला आहे। तथागताद्वारे मैत्रीय बुद्धाची घोषणा सुद्धा आजच्याच दिवशी करण्यात आली होती। आता बघा, म्हणजे कार्तिक पौर्णिमा साधी सुधी नाही आहे, तर एक सम्यक संबुद्ध जाण्याच्या अगोदर दुसऱ्या येणाऱ्या मैत्री बुद्धाची घोषणा करत आहेत।
म्हणजे तथागत सम्यक संबुद्धांचं धम्मशासन पूर्णतः या पृथ्वी तलावरून नष्ट झाल्यानंतर जे काही मैत्री बुद्ध येतील आणि पुन्हा ते मैत्री बुद्ध शासनाला गतिमान करतील, तर ती घोषणा तथागत सम्यक संबुद्धांनी केलेली आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आजचा दिवस आपण संघदानासाठी निवडलेला होता. म्हणजे आजच्या या पवित्र दिवशी आम्ही काय करायला पाहिजे, तर तथागत सम्यक संबुद्धांनी आजच्या दिवशी 38 मंगल सांगितलेले आहेत. तेही आपण आजच्या प्रवचनामध्ये संक्षिप्त पद्धतीनं बघण्याचा प्रयत्न करूया. मला वाटते अर्धा एक तास आणखी खिरेला वेळ आहे ना. तर तथागत सम्यक संबुद्धांनी जो काही आजच्या दिवसाचा उपदेश दिलेला आहे, तो उपदेश अतिशय महत्त्वाचा आहे आणि अतिशय आपल्या सर्वांसाठी लाभदायक आहे. आजचा दिवस आपण संघदानासाठी यासाठीच निवडला होता की या संपूर्ण गुणांनी आजचा दिवस परिपूर्ण आहे. आणि आजच्या दिवशी आर्य उपोषशीलाचं पालन करणं हे महान असं कुशल धम्म म्हटलेलं आहे. आजच्या दिवशी बघा तुमचे किती पुण्यकर्म झालेत है ना. आज साऱ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सुरुवातीला अष्टशील ग्रहण केलं आणि नंतर सकाळच्या दुसऱ्या प्रहरामध्ये आपण महापरित्राण पाठाचा सुद्धा लाभ घेतला आणि नंतर दिवसभर आपण संघदानामध्ये भिक्खूंच्या प्रवचनामध्ये सम्मिलित होतो. या संघदान आणि धम्मदेशनेच्या कार्यक्रमाला ज्या ज्या लोकांनी उपासक उपासिकांनी मदत केली, आर्थिक दान दिलं, त्या साऱ्या लोकांबद्दल पूजनीय भिक्खू संघाने मंगलमैत्री व्यक्त केलेली आहे. आम्ही सुद्धा आपल्या सर्वांबद्दल या ठिकाणी मंगलमैत्री व्यक्त करतो. प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो, कार्तिक पौर्णिमेला धम्म विजयाचा दिवस म्हणून त्या कार्तिक पौर्णिमेकडे पाहिला जातो. आजच्या दिवसाला जे काही घटना घडलेली आहे ती अतिशय उल्लेखनीय घटना म्हणून बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये वर्णन त्या घटनेचं केलेलं आहे. आज म्हणजे अग्निहोत्री असलेल्या ब्राह्मण कुटुंबातल्या उर्वेल्ला काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप यांच्यासह त्यांच्या 1000 शिष्यांना तथागत सम्यक संबुद्धांनी धम्मदीक्षा दिलेली आहे. आणि अशा या अग्निहोत्री असलेल्या कश्यप कुटुंबावरती जे काही वाराणसीचे कुटुंब होतं आणि यामध्ये 3 भाऊ होते आणि हे 3 भाऊ त्या परिसरामध्ये अतिशय गाजलेले नावाजलेले होते. कशा संदर्भात गाजलेले नावाजलेले होते, त्यावेळेस अशी एक प्रथा होती की जो व्यक्ती जास्तीत जास्त स्वतःला त्रास देईल त्याला त्या काळचे लोक अतिशय पूजनीय मानत होते. तप करणे है ना. तप करणे म्हणजे काय, तर उपाशी राहणे, महिना 2 महिने 6 महिने आंघोळच न करणे, थोडंसंच खाणे, पोटाला मारणे. हां, आणि अशा या तप करणाऱ्या त्या अग्निहोत्री ब्राह्मणांना त्यांचे जे काही नित्यक्रम होता, सकाळी उठणं, यज्ञ पेटवणं आणि त्या यज्ञाच्या अवतीभोवती 1000 आपल्या शिष्यांना घेऊन बसणं आणि नुसतं जप तप करत राहणं. खरं तर तथागत सम्यक संबुद्धांनी त्यांना सांगितलं की खरं तप कोणतं आहे, तर तुम्ही करताय त्याला तप म्हणत नाही. अग्नीच्या समोर मरेपर्यंत जरी तुम्ही बसलात आणि अग्नीची जर पूजा करत राहिलात तर अग्निपूजेने तुमचे कुठलेही दुःख नष्ट होणार नाहीत. या संदर्भातला उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी या 3 बांधवांना केलेला आहे. ही घटना वाराणसी या ठिकाणची आहे. काश्यप कुटुंब होतं आणि ते कुटुंब ब्राह्मण कुटुंब होतं. या ब्राह्मण कुटुंबामध्ये साऱ्यात मोठा मुलगा जो होता त्याचं नाव होतं उर्विल्ला काश्यप, दुसरा जो होता त्याचं नाव होतं नदी काश्यप आणि तिसरा जो होता त्याचं नाव होतं गया काश्यप है ना. म्हणजे उर्वेल्ला काश्यप या दोनही बांधवांचा आणि 1000 शिष्यांचा मुख्य होता आणि तो जप तप करत असल्या कारणाने, अग्निहोत्री असल्या कारणाने वाराणसीच्या जिकडे तिकडे प्रदेशामध्ये त्याची वाहवा पसरलेली होती आणि लोक त्याला जीवनमुक्त मानायचे. आता जीवनमुक्त म्हणजे काय, तारहंत होणे. आणि सर्वसाधारण माणूस आरंत होतो का, अजिबात होत नाही.
सर्वसाधारण माणसाला अरहंत होताच येत नाही. सर्वसाधारण माणसाला अरहंत होण्यासाठी पहिल्यांदा त्याला दीक्षित व्हावं लागतं. श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत म्हणजे 10 बंधनं चित्तातले सोडल्यानंतर, 10 बंधनं नष्ट केल्यानंतर जो व्यक्ती असतो त्याच्या चित्त अवस्थेला अरहंत चित्ताची अवस्था म्हणतात. परंतु इथे या उर्वेला काश्यपच्या चित्तातलं एकही बंधन तुटलेलं नव्हतं आणि तरी लोक त्याला अरहंत म्हणून पूजायचे, जीवनमुक्त म्हणून पूजायचे. ही त्याची जी काही मिथ्याभ्रमित संकल्पना होती आणि त्या मिथ्याभ्रमित संकल्पनेमध्ये हा उर्वेला काश्यप जगत होता. त्याचे 1000 शिष्य त्याचा गुणगौरव करायचे, आजूबाजूचे लोकही त्याला भेटायला जायचे आणि त्याची पूजा करत होते. उर्वेला काश्यप याची पूजा करत होते, त्याला दान दक्षिणा द्यायचे. आणि अशा या उर्वेला काश्यपची ख्याती तथागत सम्यक संबुद्धांच्या कानावरती पडली. तथागत सम्यक संबुद्धांच्या कानावरती पडली. तथागत सम्यक संबुद्धांच्या मनामध्ये या तीनही बांधवांच्या बद्दल करुणा जागली. तथागत सम्यक संबुद्ध वाराणसीमध्ये असलेल्या उर्वेला काश्यपच्या आश्रमामध्ये निवासासाठी एकदा आले. निवासामध्ये जात असताना तथागत सम्यक संबुद्धांनी उर्वेला काश्यप बंधूला विनंती केली की उर्वेला काश्यप, आजचा मुक्काम मला तुझ्या आश्रमामध्ये करायचा आहे. उर्वेला काश्यप त्याला नवल वाटलं की हा श्रमण साधू तथागत सम्यक संबुद्ध आहेत हे त्याला माहीत नव्हतं. आणि नुकतीच कौंडन्य, बप्प, महानाम, अश्वजित, बद्रीय या पंचवर्गीय ब्राह्मणांना तथागत सम्यक संबुद्धांनी दीक्षा दिलेली होती. वाराणसीतच, सारनाथ वाराणसी एकच आहे. आणि याच वाराणसीमध्ये म्हणजे सारनाथला बुद्धांनी उपदेश केला, वाराणसीमध्ये तथागत सम्यक संबुद्ध त्याच्या आश्रमामध्ये निवासासाठी आले. आता या दोघांचा उद्देश वेगवेगळा होता. उर्वेला काश्यपचा उद्देश काय होता? त्या नागराजापासून माझं संरक्षण झालं पाहिजे. तथागत सम्यक संबुद्धांचा उद्देश होता की मला उर्वेला काश्यपला धम्मदीक्षा द्यायची. म्हणजे वेळ जसा मिळेल तो वेळ उर्वेला काश्यपला त्या वेळेमध्ये धम्मदीक्षा देऊन त्याच्या मनाचं परिवर्तन करायचं आहे, असं वेगवेगळ्या दोघांचा उद्देश होता. तथागत सम्यक संबुद्धांनी उर्वेला काश्यपला सांगितलं की मला आज तुझ्या आश्रमामध्ये निवास करायचा आहे, मुक्काम करायचा आहे. उर्वेला काश्यप म्हणाला की नाही श्रमण, मी तुम्हाला इथे मुक्कामाची परवानगी देणार नाही, कारण माझ्या आश्रमामध्ये एक नागराजा आहे. नागराजा आहे आणि तो नागराजा श्रमणांना किंवा साधू संन्यासाला खूप त्रास देतो. एक कुटी होती, त्या कुटीमध्ये तो नागराजा राहत होता. तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की त्याची तू चिंता करू नको, त्या नागराजाला मी बघतो. उर्वेला काश्यप आनंदित झाला. उर्वेला काश्यपला वाटलं की आता श्रमण गौतम काय सकाळी आपल्याला दिसणार नाही. जो नागराजा त्या कुटीमध्ये जिथे राहत होता तिथे तथागत सम्यक संबुद्ध गेले आणि ध्यानस्थ बसले. ध्यानस्थ बसल्यानंतर तो नागराजा आला आणि नागराजानी तथागत सम्यक संबुद्धांना बघितल्याबरोबर तथागत सम्यक संबुद्धांचं त्याने दर्शन घेतलं. रात्र झाली. उर्वेला काश्यपला काय रात्रभर झोप आली नाही. रात्र झाली, सकाळचा प्रहर झाला आणि सकाळी सकाळी तथागत सम्यक संबुद्ध स्मित हास्य करत त्या कुटीतून बाहेर आले. साऱ्या संन्याशांना नवल वाटलं की या कुटीमध्ये आम्ही जेव्हा आराम करण्यासाठी जातो तर हा नागराजा एकही सेकंद आम्हाला आराम करू देत नाही. त्यांच्या जे काही वर्तवैकल्प साधना होत्या त्या साधना आम्हाला करू देत नाही. श्रमण गौतमामध्ये अशी कोणती ताकद आहे? श्रमण गौतमामध्ये अशी कोणती ताकद आहे की ज्या ताकदीच्या भरोशावरती, त्या शक्तीच्या भरोशावरती नागराजाने श्रमण गौतमाला काहीच केलं नाही? कारण काय असेल? आणि तथागत सम्यक संबुद्धांना त्यांनी प्रश्न केला की श्रमण गौतम असं तुमच्याकडे काय आहे बरं? एवढा त्रास देणारा हा नागराजा तुम्हाला बघताक्षणी तुमचा सेवक झाला, काय कारण आहे? तथागत सम्यक संबुद्धांनी त्यांना सांगितलं की उर्वेला काश्यप लाकडावरती लाकूड घासल्यानंतर ज्या पद्धतीनं लाकडातून अग्नी बाहेर येतो है ना,
या उर्मिला काश्यप, नदी काश्यप, गया काश्यप, त्या सर्वांचे 1000 शिष्य यांचं जे वर्तन होतं, यज्ञ पेटवायचं आणि यज्ञामध्ये लाकडं टाकायचे, लाकडावर तेल टाकायचं, तूप टाकायचं, त्या काळात जे काय असेल लाकडं पेटवायचं आणि नुसतं त्या अग्नीसमोरच बसून राहायचं. बुद्धानं सांगितलं की ही अग्नी तुम्हाला काय करू शकते, तर ही अग्नी फक्त तुमच्या शरीराला जाळण्याचं काम करेल. बरोबर आहे, ही अग्नी तुमच्या शरीराला जाळण्याचं काम करेल आणि या अग्नीतून धूर निघेल. तो धूर तुमच्याही कामाचा नाही, इतरांच्याही कामाचा नाहीये. तुम्ही जे लांब लांब केस वाढवलेले आहेत, जोटा वाढवलेल्या आहेत, याचा फायदा काय तुम्हाला, तर याचा फायदा तुम्हालाही काही नाही आहे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना काही नाही आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की वैचारिक परिवर्तन झालं पाहिजे. उर्मिला काश्यप, वैचारिक परिवर्तन झालं पाहिजे. आणि वैचारिक परिवर्तन कसं होईल, विचाराला विचारासोबत घासावं लागेल, है ना. विचाराला विचारासोबत घासावं लागेल, म्हणजे वैचारिक पात्रता आमची वाढवावी लागेल. आणि वैचारिक पात्रता एकदा आमची वाढली की मग आमच्या मनातला अज्ञानाचा जो काही धूर आहे, अविद्येचा काय जो धूर आहे, अविद्येचा काय जो अग्नी आहे, अज्ञानाचा जो काय अग्नी आहे, तो अग्नी प्रज्वलितच होणार नाही. आणि अविद्येच्या त्या अग्नीपासून आम्ही वाचू. यालाच तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं की हाच अरहंताचा मार्ग आहे. कोणता? मनामध्ये अज्ञानाचा धूर जाळणे किंवा अज्ञानाला मनातून नष्ट करणे हा अरहंताचा मार्ग आहे. तो प्रत्येक बुद्धाचा मार्ग आहे, तो सम्यक संबुद्धाचा मार्ग आहे आणि त्यालाच अरहंत म्हणतात. आता उर्मिला काश्यपच्या डोक्यामध्ये टूप पेटली. उर्मिला काश्यपला तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की उर्मिला काश्यप, तुम्ही अरहत आहात का? लोक तुमच्याबद्दल जीवनमुक्त असा प्रचार करतात, तुम्ही खरंच अरहंत आहेत का? उर्मिला काश्यपनं हा शब्द पहिल्यांदाच ऐकला. उर्मिला काश्यप म्हणाला की नाही श्रमण गौतम, अरहंत या शब्दाचा मला अर्थ माहीत नाही. आणि तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की अरहंत तोच व्यक्ती होऊ शकतो की जो दीक्षित होतो, जो चिवर घेतो आणि चिवर घेऊन आपल्या चित्तातले 10 वैरी मारतो, त्याच व्यक्तीला अरहंत म्हणतात. हे तथागत सम्यक संबुद्धांचे शुद्ध पवित्र बुद्ध वचन ऐकल्यानंतर उर्मिला काश्यपच्या सगळ्या मनातले जे अज्ञान अंधकाराचे पडदे होते ते तटातट तुटले आणि उर्मिला काश्यप म्हणाला की भगवान, आजपासून मी तुमचा शिष्य आहे. म्हणजे असा अग्निहोत्री ब्राह्मण आणि त्या अग्निहोत्री ब्राह्मणाचे जवळजवळ 500 शिष्य तथागत सम्यक संबुद्धांचे अनुयायी झाले. उर्मिला काश्यप यांनी आपल्या डोक्याच्या लांब लांब जटा कापून टाकल्या. त्याचे जे यज्ञ पेटवण्याची जी काही सामुग्री होती ते सगळे जटा, कापलेले केस, ते सगळं साहित्य त्यांनी नदीमध्ये टाकलं. आणि नदीमध्ये टाकल्यानंतर त्याच नदीच्या किनाऱ्यावरती नदी काश्यप नावाचा त्याचा बंधू राहत होता. उर्मिला काश्यपचे 500 शिष्य होते. आता 500 लोकांनी एकदा दीक्षा घेतली तर ते किती केस असतील त्यांचे, ते जटाधारी होते ना, जटिल ब्राह्मण म्हणून त्यांना म्हणायचे. तर हे साऱ्या वस्तू वाहत 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 जिथे नदी काश्यप याचा आश्रम होता त्या आश्रमाजवळ गेल्या. आणि ते पाहिल्यानंतर त्याच्याही डोक्यात टूप पेटली की हे काय भलतंच झालं, हे तर मी अग्निहोत्री आहे आणि हे जे काही वाहत आलेल्या वस्तू आहेत तर या अग्निहोत्री ब्राह्मणांच्याच आहेत, हे त्याला समजलं. नंतर बुद्ध त्याच्याकडे पण आले, त्याला सुद्धा उपदेश दिला आणि त्याला उपदेश दिल्यानंतर सुद्धा त्याने सुद्धा तथागताच्या सद्धम्माची दीक्षा घेतली. नदी काश्यप आणि नदी काश्यपचे 300 शिष्य आता झाले 800. नंतर ही बातमी गया काश्यप पर्यंत गेली आणि गया काश्यपनं सुद्धा तथागत सम्यक संबुद्धाची धम्म दीक्षा घेतली. तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्माचा अनुयायी तो झाला आणि त्याचे 200 शिष्य सुद्धा त्यांच्यासोबत आले. जगातली ही पहिली घटना अशी आहे की ज्या घटनेच्या माध्यमातून म्हणजे मनाचं परिवर्तन करणारे तथागत सम्यक संबुद्ध आहेत
आणि मनाचं परिवर्तन तथागत सम्यक संबुद्ध आमिष दाखवून करतात का? अजिबात नाही. तथागत सम्यक संबुद्ध मनाचं परिवर्तन करतात ते करुणेचा मार्ग दाखवून, सद्धम्माचा मार्ग दाखवून, दुःखमुक्तीचा मार्ग दाखवून. आणि या साऱ्या हजार लोकांना तथागताच्या दुःखमुक्तीचा मार्ग समजला आणि मार्ग समजल्याबरोबर ते तथागत सम्यक संबुद्धांचे अनुयायी झाले. आणि म्हणून मायमाऊल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, आजच्या दिवसाला, कार्तिक पौर्णिमेला तथागत सम्यक संबुद्धाच्या विचारांचा विजय दिवस म्हणून त्या ठिकाणी मान्यता प्राप्त झालेली आहे. उपस्थित उपासक आणि उपासिकांनो, तथागत सम्यक संबुद्धांनी आजच्याच दिवशी अनाथपिंडकाने बांधून दिलेल्या चेतवनामध्ये, निर्माण केलेल्या चेतवनामध्ये, अनाथपिंडकाच्या चेतवनामध्ये जिथे तथागत सम्यक संबुद्ध वास्तव्याला होते, तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी 38 प्रकारच्या मंगलांचा उपदेश त्या काळी, त्यावेळी जेतवनामध्ये केलेला होता. काय झालं बघा, एक देवता संपूर्ण परिसर प्रकाशित करून तथागत सम्यक संबुद्धांजवळ आला. तथागत सम्यक संबुद्धांच्या बाजूला गुडघ्यावरती बसून 3 वेळेस वंदन करून म्हणाला की हे भगवान, तुम्ही शाक्य मुनी आहात, तुम्ही शाक्य सिंह आहात, तुम्ही सम्यक संबुद्ध आहात. देवता आणि मनुष्याचे कल्याण कशामध्ये आहे? है ना, सगळ्यांच्या मनातला हा प्रश्न आहे ना. देवता आणि मनुष्याचं कल्याण कशामध्ये आहे ते आम्हाला सांगा. आम्ही विचार करतोय, आम्ही चर्चा करतोय, पण ते आम्हाला काही समजत नाहीये. तर सज्जन लोकांचं कल्याण कशात आहे, दुर्जन लोकांचं कल्याण कशात आहे, किंवा सद्धम्माचा पथिक असणाऱ्या लोकांचं कल्याण कशात आहे? 3 प्रकारचे लोक आहेत इथे, सज्जन, दुर्जन आणि ज्याला आत्ताच धम्म समजलाय असा सद्धम्माचा पथिक, सद्धम्माच्या रस्त्यावर चालणारा. तर या 3ही लोकांचं कल्याण कशात आहे? तर कृपा करून तथागत सम्यक संबुद्धांनी आम्हाला सांगावं, असं त्या देवतेनं तथागत सम्यक संबुद्धांना विनंती केली. आणि तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी देवता आणि मनुष्यांचं कल्याण कशात आहे या संदर्भातलं एक अतिशय उत्तम सुत्त सांगितलं, ज्या सुत्ताला सुत्त पिटकामध्ये महामंगल सुत्त म्हणून त्या सुत्ताची गणना केलेली आहे. महामंगल, महा म्हणजे उच्चतम आणि मंगल म्हणजे उच्चतम मंगल कोणतं आहे? तर तथागत सम्यक संबुद्धांनी 38 प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या अगदी थोड्या वेळात आपण बघूया. तथागत सम्यक संबुद्ध देवता आणि मनुष्याचं कल्याण असणाऱ्या त्या 38 गोष्टी कोणत्या आहेत? म्हणजे तुमचं आमचं कल्याण कशात आहे? तर त्यावेळी त्या काळी तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की ह्या 38 गोष्टी ज्या ज्या उपासक उपासिकांकडे आहेत, ज्या भिक्खू भिक्खुनीकडे आहेत, ज्या साधक साधिकेकडे आहेत, तर त्या लोकांचं या 38 मंगलामुळे कल्याण होणार आहे. उत्तम मंगल होणार आहे, उत्तम उत्तम अतिउत्तम मंगल होणार आहे. तर त्या उत्तम मंगलाचा मार्ग तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितला. बुद्ध म्हणतात, मूर्खाची संगती करू नका, शहाण्या सज्जन लोकांची संगती करा आणि पूजलीय लोकांचीच पूजा करा. हे तुमचं आमचं उत्तम मंगल आहे. 3 गोष्टी आहेत. मूर्खाची संगती नाही करायची आहे, शहाण्या सज्जन लोकांची संगती करायची आहे, आणि सज्जन लोकांची जे काही पूजनीय लोक आहेत त्या पूजनीय लोकांची पूजा करायची आहे. तर पूजनीय लोक कोण आहेत? मूर्ख कोण आहेत? है ना, सज्जन कोण आहेत? शहाणे कोण आहेत? सुशिक्षित कोण आहेत? तर या संदर्भातला उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी केला. बुद्ध म्हणतात, मूर्ख म्हणजे कोण? जो सद्धम्माच्या पथावरती नाही, त्याला तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी एक शब्द वापरला होता. तो शब्द होता पृथक जन. पालीतला शब्द आहे पृथक जन, है ना. पृथक जन म्हणजे काय? तर 2 चांगले डोळे असून सुद्धा डोळ्यावरती पट्टी मारणे आणि तीही काळी, अशा व्यक्तीला तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी पृथक जन म्हटलेला आहे. म्हणजेच काय? तर असे वनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं हेतं मंगलमुत्तमं. मूर्ख म्हणजे कोण?
ज्याला या संसारामध्ये दुःख माहीत नाही आहे तो मूर्ख आहे. ज्याला या संसारामध्ये त्या दुःखाचा समुदाय माहीत नाही आहे तो मूर्ख आहे. ज्याला या संसारामध्ये कामतन्ना भवतन्ना विभवतन्ना माहीत नाही आहे तो मूर्ख आहे. ज्याला या संसारामध्ये पंचशील माहीत नाही आहे तो मूर्ख आहे. ज्याला या संसारामध्ये आर्य उपोषणशील माहीत नाही आहे तो मूर्ख आहे. ज्याला या संसारामध्ये साधना अनापान सती समाधी माहीत नाही आहे तो मूर्ख आहे. है ना? तुम्ही आम्ही मूर्ख कोणाला म्हणतो? अज्ञानी माणसाला मूर्ख म्हणतो ना? नाही, इथे बुद्धांनी अज्ञानी माणसाला मूर्ख नाही म्हटलेला आहे. ज्याला वाचता लिहिता येत नाही तो अज्ञानी नाही आहे. धम्माच्या बाबतीमध्ये ज्याला क म्हणता ख माहीत नाही आहे तो अज्ञानी आहे. म्हणजे धम्म ज्याच्यापर्यंत आला नाही आहे अशा लोकांना मूर्ख म्हटलेलं आहे. आणि म्हणून माय मौल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, आम्ही सज्जन लोकांच्या संगतीमध्ये राहिलो पाहिजे. सज्जन लोक कोणते असतात? शीलाचं पालन करणारे, इंद्रिय संवर करणारे, उपसत व्रत पालन करणारे आणि सदोणीत धम्माची संघाची सेवा करणारे, बुद्ध गुणांचं वारंवार स्मरण करणारे, याला तथागत सम्यक संबुद्धांनी सज्जन लोक म्हटलेलं आहे. आणि पूजनीय कोण आहेत आपल्यासाठी? पूजनीय आहेत आपल्यासाठी बुद्ध, धम्म आणि संघ. है ना? तथागत सम्यक संबुद्ध आपल्यासाठी पूजनीय आहेत ना? तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्याला हा महान पावन पवित्र मार्ग दिला ना? आणि तथागताचा भिक्खू संघच या सगळ्या मार्गावरती आपल्याला नेण्याचा प्रयत्न करत आहे ना? अहोरात्र मेहनत आहे भिक्खू संघाची. किती भिक्खू मेहनत करतात बघा. सकाळी आपल्याकडे आले आणि इथून 2.5 तासाचा प्रवास करून ते अजिंठ्याला गेले. है ना? पुन्हा ते अजिंठ्याहून आले ना, आता काही त्यातले भिक्षू बुद्धगयेच्या टूरमध्ये गेले. किती मेहनत आहे, किती मेहनत आहे भिक्खू संघाची, एवढी मेहनत आहे. आणि म्हणून त्या भिक्खू संघाच्या सहवासामध्ये आम्ही राहिलं पाहिजे. भिक्खू संघ आपला कोण आहे? तो कल्याण मित्र आहे. म्हणजे आपल्यासाठी पूजनीय भिक्खू संघ आहे. बुद्ध म्हणतात, अनुकूल स्थळी वास करणे, निवास करणे, पूर्वजन्माचे पुण्य संचित असणे, आपल्याला सन्मार्गावरती लावणे हे उत्तम मंगल आहे. है ना? पती रूप देश वासूच पुब्बेच कतपीयता आत्मसमापनिधीच येतं मंगल उत्तमं. सगळ्यात मोठं मंगल काय आहे? तर हे मंगल आहे अनुकूल स्थळी वास करणे, निवास करणे, योग्य स्थळी. आता योग्य स्थळ कोणतं असते बरं? मी वारंवार सांगतो तुम्हाला की ज्या ज्या लोकांचे घरं बुद्ध विहाराच्या आजूबाजूला आहेत त्या लोकांसारखं पुण्यवान कोणीच नाही रे बाप्पा. इच्छा असली तरी आणि इच्छा नसली तरी सकाळ दुपार संध्याकाळ धम्माचे शब्द कानावरती भोंग्याच्या माध्यमातून येत आहेत. हे पुण्यकर्म आहे, हे पुण्यकर्म आहे. घरी बसल्या बौद्ध धम्माचा उपदेश तुम्हाला मिळतोय. तुमच्यासारखं पुण्यवान कोणी नाही भोंग्यातून ऐकणाऱ्यांनो. तुम्ही लय पुण्यवान आहात. आणि म्हणून तथागत सम्यक बुद्ध म्हणतात, अनुकूल स्थळी वास करणे, बुद्ध विहाराच्या आजूबाजूला असणे, किंवा जिथे एकत्रित येऊन साधक साधिका तपतात, ध्यान करतात, अशा साधनागृहाच्या बाजूला आपलं घर असणे, शून्यागाराच्या बाजूला आपलं घर असणे, पॅगोड्याच्या बाजूला आपलं घर असणे. ते इगतपुरीचे लोक किती पुण्यवान आहेत. बाप रे बाप, काय पुण्यवान लोक आहेत. इगतपुरीमध्ये आपण जात असताना बघा, ते घर साधे सुधेच आहेत, पण रोज मंगलमैत्री त्यांना मिळत आहे. हजारो लाखो साधक येऊन मंगलमैत्री करतायत आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये मंगलमैत्रीचे स्वर गुंजत आहेत. आणि त्या मंगलमैत्रीमुळे त्या साऱ्या लोकांचं कल्याण झालेलं आहे. मंगलमैत्री जात पाहत नाही, मंगलमैत्री धर्म पाहत नाही, मंगलमैत्री पंथ पाहत नाही, मंगलमैत्री वंश पाहत नाही. तर समग्र मानव जातीच्या कल्याणासाठी मंगलमैत्री आहे. आणि म्हणून त्या बुद्ध विहारामधून निघणारे मंगलमैत्रीचे स्वर तुमच्या आमच्यासाठी लाभदायक असतात. आणि म्हणून अनुकूल स्थळी वास करणे बुद्धाने त्यासाठीच म्हटलेलं आहे. आणखी एक महत्वाचं उत्तम मंगल आहे पूर्वजन्म, म्हणजे पूर्वजन्माचे कुशल कर्म संचित असणे. आता तुम्ही जे बसलात ना, किंवा मी किंवा इथे असलेला सगळा भिक्खू संघ, या साऱ्यांचे पुण्यकर्म असतात. काय म्हणतात बुद्ध? पुण्य
पूर्वीच्या जन्माचे पुण्यकर्म असल्याशिवाय माणसाचा जन्म मिळत नाही. माणसाचा जन्म मिळाल्यानंतर चिवर अंगावर येणं सुद्धा पूर्वी जन्मीचेच कुशल कर्म असतात. लक्षात घ्या. इथे हजारो तरुण आहेत, इथे हजारो लोक आहेत, साऱ्यांच्याच अंगावरती चिवर आहे का बरं? नाही. इथे हजारो लाखो लोक आहेत, सारेच लोक धम्म उपदेश ऐकतात का बरं? नाही. इथे हजारो लाखो लोक आहेत, सारेच लोक संगदानात येतात का बरं? नाही, नाही आहेत. कारण काय? पुण्यकर्म असल्याशिवाय सद्धम्म मिळत नाही. मायमाऊल्यांनो, तुमचे अनंत अनंत पूर्वजन्मीचे कुशल कर्म संपादित आहेत आणि म्हणून तुम्हाला हे महान असं जीवन मिळालेलं आहे, मानवी जीवन. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की पूर्वजन्मीचे कुशल कर्म संचित असणे हे उत्तम मंगल आहे. आणि त्यासोबत सोबत आपल्याला सन्मार्गावरती लावणे. माणसाचा जन्म मिळाला, साऱ्या गोष्टी मिळाल्यात, सगळे अवयव ठीकठाक आहेत, जराशे गुडघे दुखतात, बाकी काही नाही, पण सारे अवयव ठीकठाक आहेत. मग हे सारं असताना सुद्धा त्वरा न करणे, घाई न करणे, बुद्धविहाराच्या संदर्भामध्ये, धम्म प्रवचनाच्या संदर्भामध्ये किंवा संघाच्या दर्शनासाठी घाई न करणे, न जाणे, है ना. हे काय? हे अकुशल कर्म आहे. हे अकुशल कर्म आहे. कोणतं अकुशल कर्म आहे? की पुण्य पूर्वजन्माचे असल्यामुळे माणसाचा जन्म मिळाला आणि माणसाचा जन्म मिळाला, सारे अवयव ठीकठाक आहेत, पण शीलाचं पालन नाही. शीलाचं पालन आहे का? नाही. मग पूर्वजन्म, ती मिगार माता विशाखा कसं म्हणते की माझा मिगार शिळच खाऊ लागला, है ना. शिळ काय पचत नाही. शिळ पचते का? नाही. म्हणजे पूर्वजन्मीचे कुशल कर्म आहेत, पण वर्तमान जीवनातले कुशल कर्म नाहीत. मग ताजं तवानं कसं काय मिळेल? नाही मिळणार. धम्माचा मार्ग मिळेल का? नाही मिळणार. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्धानं म्हटलेलं आहे की आपण आपल्या स्वचित्ताला धम्म मार्गावरती लावणे फार गरजेचं आहे. बुद्ध पुढे म्हणतात, बहुश्रुत होणे, शिल्पकलेत पारंगत होणे, शिष्टाचारी बनून सुभाषण करणे हे उत्तम मंगल आहे. बहुश्रुत होणे, किती मंगल सांगितलं बघा बुद्धाने, किती मोठं मंगल सांगितलं. बहुश्रुत होणे म्हणजे ऐकणे, जास्तीत जास्त ऐकणे, शिव्या नाही ऐकणे, वाईट वक्त नाही ऐकणे, त्याला बहुश्रुत म्हटलेलं नाहीये. धम्माचा विचार, धम्माच्या गाथा, भिक्खू संघाचे प्रवचन जास्तीत जास्त ऐकणे. काम करताना प्रवचन लावावे, गाथा लावाव्यात, सूत्रपठन लावावेत, है ना. सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. थोडासा वेळ जरा भेटला तुम्हाला निवांतपणी, तर तुम्ही सुत्त ऐकत जा. सुत्त ऐकायचे, है ना. नाही मोबाईलमधलं समजत तर नाताला सांगायचं, सुनेला सांगायचं की बाई सुत्त लाव बरं, हे सुत्त लाव, ते सुत्त लाव, सुत्त ऐका. सुत्त ऐकल्यामुळे मन प्रसन्न होते. बहुश्रुत व्हा, जास्तीत जास्त धम्माच्या गोष्टी ऐका. आणि धम्माच्या गोष्टी ऐकणे सुद्धा हे काय आहे? उत्तम मंगल आहे. त्यावेळी शिल्पकला होती, त्यावेळी शिल्पकला होती. पण आज ज्या ज्या कला तुम्हाला आम्हाला विकास मार्गावरती नेतात ना, अशा साऱ्या कलेमध्ये आम्ही पारंगत झालं पाहिजे. धम्माची गोडी लावणे ही सुद्धा एक कलाच आहे. कुणाकडे बोलण्याची कला असते, कुणाकडे खडूस बोलण्याची कला असते, कुणाकडे चांगलं बोलण्याची कला असते, कुणाला टोमणे मारण्याची कला असते, है ना. असे काही कोणी असे टोमणे मारतात, माय नाही खरं काम, असं वाटते की भाला चुबला का काय, हृदयात भाला येऊन खुपसला का काय, असे टोमणे. याला टोमणे मारणे, त्याला टोमणे मारणे. या टोमण्यानं काय होते? काय होत नाही. टोमण्यानं आमचंच मन खराब होते. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलेलं आहे, काय करा तर सदोनित सुभाषण करा. चांगलं बोलणे, सुभाषण करणे, एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस करणे, याचे त्याचे कर्म बघत नाही. पाहन तुम्ही आज प्रवचन ऐकलं का धम्मबोधी भंतेजीचं? त्यांनी किती सुंदर पद्धतीने सांगितलं. ते काय म्हणाले की याचे त्याचे आपण कर्म पाहतो ना, तेव्हा आमचे कर्म आम्ही विसरून जातो.
बुद्धानं 2600 वर्षापूर्वी सांगितलं सुभाषण करणे, आणि सुभाषण करणे म्हणजे काय, तर वाणीवरती संयम असणे. वाणीवरती संयम असल्याशिवाय मनुष्य सुभाषण करूच शकत नाही. सु म्हणजे चांगले, भाषण म्हणजे बोलणे. कोण चांगलं बोलते, ज्याचा वाणीवरती संयम आहे. आणि म्हणून तथागत सम्यक बुद्धांनी सांगितलं की हे सुभाषण करणे सुद्धा एक उत्तम मंगल आहे. बुद्ध पुढे म्हणतात, माता पित्यांची सेवा करणे, पत्नी मूल बाळ यांचा सांभाळ करणे आणि नुकसान होईल असे कर्म न करणे. 38 मंगल बुद्धानं सांगितले. जेतवनातला आजचा उपदेश आहे बुद्धांचा. बुद्ध म्हणतात मात्या पित्यांची सेवा करा, पत्नी मूलबाळ यांचा सांभाळ करा आणि आपलं नुकसान होणार नाही असे सदोनित कर्म करा. ज्या मात्या पित्यांमुळे आम्हाला जन्म मिळाला, माणसाचा जन्म मिळाला, ज्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं, आमच्यासाठी कष्ट घेतलेत, आमच्यासाठी खस्ता खाल्ल्यात, तर त्या मात्या पित्यांची आम्ही सेवा केली पाहिजे. जी आमच्यासाठी सर्व घरदार सोडून आली, आमच्या घराची मालकीन झाली, आमच्या घराची सेवेकरी झाली, ती आमची सून आमच्यासाठी कोण आहे, तर आमच्या घरातली ही ग्रहदेवता आहे. तिच्याकडे आपण ग्रहदेवता म्हणून पाहिलं पाहिजे. आणि तिने सुद्धा सासू सासऱ्यांना ग्रहदेवता म्हणूनच पाहिलं पाहिजे ना. ग्रहलक्ष्मी ग्रहदेवता, सासू सासरे ग्रहदेवता आहेत, आणि त्या घरातली लक्ष्मी कोण आहे, तर सून आहे. म्हणजेच पत्नी आणि मूलबाळ यांचा सांभाळ करणे, त्यांचं संगोपन करणे हे सुद्धा उत्तम मंगल बुद्धानं सांगितलेलं आहे. पुढे त्या देवतेला उपदेश देताना बुद्ध म्हणतात, दान देणे, धम्माचरण करणे, बंधू बांधवांचा आदर करणे, निर्दोष कार्य करणे हे सुद्धा उत्तम मंगल आहे. दान दिलं पाहिजे आपण, है ना. आज तुम्ही भरभरून दान दिलं म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम आज संघदानाचा संपन्न झाला. पुन्हा एकदा आपल्या सर्व दानशूर उपासक उपासिकांसाठी, आपण या सगळ्यांच्या दातृत्वासाठी मी खूप खूप मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्याच दानाच्या भरोशावरती हे सगळे काम आणि कार्य या ठिकाणी सुरू आहेत. आणि म्हणून बुद्धानं 2600 वर्षापूर्वी सांगितलं होतं, दान देणे हे काय आहे, उत्तम मंगल आहे. धम्म आचरण करणे हे सुद्धा उत्तम मंगल आहे. आता दान देऊन विसरायचं नाही, धम्म आचरण सुद्धा गरजेचं आहे ना. दानं ददंतु सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता हुंतु गच्छन्तु देवता गता. सुगतीला जायचं आहे ना, जिवंतपणे सुगती पाहिजे ना, जिवंतपणे सुख पाहिजे ना, मेल्यानंतर सुगती पाहिजे ना, तर मग काय आहे, दान द्या, है ना. कसं द्या, श्रद्धेनं द्या. आणि श्रद्धेनं दान दिल्यानंतर भावना करा. दान देणे, श्रद्धेनं देणे आणि भावना करणे हे उत्तम मंगल आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं. आणि यामधून काय होणार आहे, तर आमचं चित्त निर्दोष होणार आहे. स्वचित्ताला निर्दोष करणे हे सुद्धा उत्तम मंगल तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं. काया वाचा मनाने पापाला त्यागणे, मद्यपान न करणे, धम्म कार्यात तत्पर असणे हे उत्तम मंगल आहे, है ना. काया वाचा मनाने कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म करू नये. काया वाचा मनानं सदोनित कुशल कर्म करत राहावे. मद्यपान करू नये. मद्यपान करणे म्हणजे स्मृतीविहीन जीवन जगणे आहे. आणि स्मृतीविहीन चित्तामध्ये धम्माविषयी श्रद्धाभाव जागत नाही. याचाच अर्थ असा आहे की आपण सदा सर्वदा स्मृतीमध्ये राहून जीवन जगलं पाहिजे. आणि तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं, धम्म कार्यात तत्पर असलं पाहिजे. जिथे कुठे आपल्याला धम्म कार्य दिसलं तिथे आपण कोणाचीही वाट न पाहता गेलं पाहिजे. बुद्ध काळात मोबाईल नव्हते, बुद्ध काळात व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं. लाखो लोक यायचे. कसे यायचे बरं, त्यांचे पुण्यकर्म त्यांना तिथे घेऊन जायचे ना, है ना. बुद्ध काळात जन्मलेल्या लोकांचे पुण्यकर्म किती असतात. आणि म्हणून आपणही आपले पुण्यकर्म वाढवण्यासाठी धम्म कार्यात सदोनित तत्पर राहिलं पाहिजे. गौरव करणे, नम्र राहणे, संतुष्ट राहणे, केलेले उपकार जाणणे, योग्य वेळी धम्मश्रवण केले, है ना. आज आपण काय केलं, ज्या ज्या लोकांनी चिवरदान दिलेत, ज्या ज्या लोकांनी भोजनदान दिलेत, जे जे लोकांनी वेळेचं दान दिलं, अशा साऱ्या लोकांचा आपण सन्मान केला.
का बरं सन्मान केला? कारण बुद्धाचे हे वचन आहेत, गौरव करणे, गार होच निवा तोच संतुष्टीच कतंयुता कालेन धम्म सबनं हेतं मंगलमुत्तमं. गौरव करण्यासारखे लोक जे आहेत तर त्या लोकांचा आपण गौरव केला पाहिजे. आपल्याला दान देणारे लोक खरंच गौरव करण्यासारखे असतात. पैसा कोणाला प्रिय नाही, इथे पैसा कोणाला प्रिय नाही, साऱ्या लोकांना इथे पैसा प्रिय आहे. पण असा प्रिय असलेला पैसा जे लोक धम्माचा प्रचार व्हावा म्हणून दान देत आहेत तर त्या लोकांचा सन्मान झाला पाहिजे, त्या लोकांचा सन्मान आपण केलाच पाहिजे. कारण त्यांचा सन्मान करणे म्हणजे धम्माचा सन्मान करणे. कारण बुद्धानं सांगितलेलं आहे की गौरव करणाऱ्या लोकांचा आपण गौरव केला पाहिजे. सोबत सोबत आपण संतुष्ट आणि नम्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नम्र असल्याशिवाय सद्धम्मामध्ये आपला विकास होत नाही. नम्र असलं पाहिजे आणि संतुष्ट राहिलं पाहिजे. नम्र असणे म्हणजे काय? तर जिथे कुठे धम्माचे कार्यक्रम चालतात ना तिथे आपण खूप सजग चित्तानं जाऊन बसून ऐकलं पाहिजे, नम्रतेनं ऐकलं पाहिजे आणि संतुष्ट राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्म कार्यामध्ये आपण योग्य तो आपला वेळ दिला पाहिजे. याचाच अर्थ असा आहे की आपण जास्तीत जास्त धम्मश्रवण केलं पाहिजे. धम्मश्रवण करणे हे सुद्धा महान मंगल आहे. क्षमाशील होणे, आज्ञाकारी होणे, भिक्खूंचे दर्शन घेणे, योग्य वेळी धम्मचर्चा करणे हे उत्तम मंगल आहे. बघा, क्षमाशील होणे, आम्ही एकमेकांना माफ करण्याचं शिकलं पाहिजे. छोट्या मोठ्या चुका कोणाकडून होत नाहीत, साऱ्यांकडून होतात. क्षमाशील असलं पाहिजे, आज्ञाकारी असलं पाहिजे. धम्मकार्यामध्ये धम्मकार्य करत असताना जे काम तुमच्या हाताला येईल, कोणी तुम्हाला जर सांगितलं असेल झाडू मारा तर मारला पाहिजे झाडू, है ना? ते आज्ञाकारी चित्ताचं लक्षण आहे ना. आज्ञाकारी होणं एक फार मंगलमय काम आहे असं बुद्धानं सांगितलं. आणि आणखी मंगलमय काम कोणतं आहे? आणखी मंगलमय काम आहे भिक्खू संघाचं दर्शन घेणे, हे मंगलमय काम आहे. त्यासोबत सोबत आणखी मंगलमय बुद्धानं काम सांगितलेलं आहे की योग्य वेळी धम्मचर्चा करणे. योग्य वेळी धम्मचर्चा केली पाहिजे. आता हा योग्य वेळ आहे. मी आजच्या दिवशी हे संपूर्ण विषय का निवडले त्याला कारण आहे, आज कार्तिक पौर्णिमा आहे आणि आज योग्य वेळ आहे. आपल्या सगळ्यांना खीरदान सुद्धा आजच्याच दिवशी आहे, कारण आज योग्य वेळ आहे. आजची कार्तिक पौर्णिमा आहे, महापौर्णा दिवस आहे आणि म्हणून योग्य वेळी आपण धम्मचर्चा केली पाहिजे. कारण योग्य वेळी धम्मचर्चा केल्यानंतर जे काही बळ आपल्याला प्राप्त होते ते बळ अतुल्य आहे, अमूल्य आहे. त्या बळासारखं बळ कोणतंच नाही आहे. योग्य वेळेस कोणत्याही वेळेस धम्मचर्चा नाही केली पाहिजे. धुणं धुताना धम्मचर्चा करू नये, भांडे घासताना धम्मचर्चा करू नये, स्वयंपाक करताना धम्मचर्चा करू नये. धम्म ऐकावा, ज्ञानाच्या माध्यमातून धम्म ऐकावा. धम्मचर्चेचं एकमेव ठिकाण आहे बुद्ध विहार, है ना? आज दिवसभर सुद्धा आपण धम्मचर्चाच केली ना. बौद्ध भिक्खूंनी तुम्हाला उपदेश दिला म्हणजे ती धम्मचर्चा आहे. मी तुम्हाला उपदेश देतोय, धम्मदेशना देतोय, ही सुद्धा धम्मचर्चा आहे. आणि म्हणून योग्य वेळी आपण धम्मचर्चा करणे हे महान मंगलमय काम तथागत सम्यक संत बुद्धांनी सांगितलेलं आहे. तप करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, आर्य सत्याचे दर्शन घेणे आणि निर्वाणाचा साक्षात्कार करणे, हे तीन काश्यप बंधू जे काही तप करत होते तर ते योग्य तप होतं का? नाही. बुद्धानं सांगितलं तप कशाचं केलं पाहिजे तर कायेन सबरू साधू, है ना? जे लोक कायेचं तप करतात, जे लोक वाणीचं तप करतात, जे लोक डोळ्याचं तप करतात, जे लोक नाकाचं तप करतात, जे लोक कानाचं तप करतात, जे लोक मनाचं तप करतात आणि जे लोक शरीराचं तप करतात, तप बुद्धाने वेगळं सांगितलं. तपणे, तपोच ब्रह्मचर्याचं तपणे. तपणे कोणतं आहे तर तपणे म्हणजे डोळे लावून बसणे, ध्यान करणे म्हणजे तपणे आहे. त्याला बुद्धाने 2600 वर्षापूर्वी तपाचा मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे शरीराला जाळणे म्हणजे तप करणे नाही, उपाशी राहणे म्हणजे तप करणे नाही, वर्षभर आंघोळ न करणे म्हणजे तप करणे नाही, लांब लांब सडक डोक्याच्या केस वाढवणे, जटा होईपर्यंत केस वाढवणे त्याला तप म्हणत नाही. आता महिलांचं ते सौंदर्य आहे. आमचं असं म्हणणं नाही की साऱ्या जणी मुंडन करून या,
आहे ना, भिक्खुनी संघ तुम्हाला दीक्षित करेल मुंडन पाहिल्यावर तुमचं आहे का नाही? हे केस नाही एवढे तुमचे आहेत तेवढे नाही, म्हणजे माणसानं बाईपेक्षा जास्त केस वाढवू नये ही त्या काळात लोक त्याला तप म्हणायचे, है ना. तर बुद्धानं सांगितलं की हे तप आपण कशा स्वरूपातलं केलं पाहिजे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की आपण कायेचं तप केलं पाहिजे आणि हे महान असं उत्तम मंगल आहे असं तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं. आर्य सत्याचं दर्शन करणे, है ना. दुःख आहे, दुःखाचा समुदय आहे, दुःख मुक्त होऊ शकतो आम्ही आणि त्या दुःख मुक्तीचा महान असा मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग. तर या आर्य अष्टांगिक मार्गाला यथाभूत प्रज्ञेनं जाणणे याला तथागत सम्यक संबुद्धाने तप करणं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा तपाचा मार्ग योग्य आहे आणि ते तुम्ही आम्ही करावं. सगळ्यात उत्तम मंगल कोणतं आहे माहिती आहे? सगळ्यात उत्तम मंगल आहे तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की ज्या चित्तामध्ये आता दुःखाचा लवलेश सुद्धा नाही आहे, एवढं सुद्धा दुःख नाही आहे, तर अशा निर्वाणाचा साक्षात्कार करणे याला बुद्धानं महान असं मंगलमय कार्य सांगितलेलं आहे. बुद्ध पुढे म्हणतात 8 लोकधम्म फुट्टस्स लोकधम्मेहि चित्तं यस्सण कंपती असोखं विरजं खेमं येतं मंगलमुत्तमं. जे काय 8 लोकधर्म आहेत ते 8 लोकधर्म चित्ताला मलिन करतात. तर त्या 8 लोकधम्माच्या तृष्णेमध्ये न अडकणे, त्या 8 लोकधम्मामध्ये वाहून न जाणे, जेणेकरून आम्ही निशोक निर्भय आणि निर्मळ आमचं चित्त आम्हाला बनवता येईल. जे लोक 8 लोकधम्मामध्ये अडकलेले आहेत त्यांचं चित्त निर्मळ नाही आहे, ते निर्भीर जगू शकत नाही आहेत, निर्भय जगू शकत नाही आहेत आणि ते स्वतःच्या चित्ताला सुद्धा जाणू शकत नाहीत. आणि म्हणून बुद्धानं म्हटलं 8 लोकधम्म जाणणे, निशोक होणे, निर्भय होणे आणि निर्मळ चित्ताने निवास करणे हे सर्वोत्तम उत्तम मंगल आहे. अशा प्रकारे सर्वत्र अपराजित होणे, पराजित नाही, है ना. म्हणजे आळसाने पराजित होणे नाही, मोहाने पराजित होणे नाही, तृष्णेने पराजित होणे नाही, आसक्तीने पराजित होणे नाही, या साऱ्याच्या वरती विजय प्राप्त करणे. म्हणजे हे 38 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही तुमच्या चित्तावरती विजय प्राप्त करू शकता. आणि म्हणून या विजयी चित्तालाच तथागत सम्यक संबुद्ध आणि महामंगल गाथा किंवा महामंगल चित्ताची अवस्था म्हटलेला आहे. महामंगल गाथा आणि महामंगल चित्ताची अवस्था म्हटलेला आहे. आणि म्हणून आपल्या चित्ताला सदा सर्वदा आपण या 38 मंगलाच्या द्वारे आपल्या चित्ताला पवित्र बनवावं आणि आपलं जीवन सुखी आणि समाधी बनवण्याचा प्रयत्न करावा. माय माऊल्यांनो, उपासक उपासिकांनो, आजचा हा तथागत सम्यक संबुद्धांचा कार्तिक पौर्णिमेचा उपदेश जेतवनातला आहे. तर या बुद्ध वचनाने आपल्या साऱ्यांचं मंगल हो, आपल्या साऱ्यांचं कल्याण हो, अशी मंगल मैत्रीची भावना आपल्या साऱ्यांप्रती व्यक्त करतो. आपल्या सर्वांना दुःखमुक्तीचा मार्ग मिळो, आपल्या सर्वांचं चित्त निर्भय निर्मळ बनो, अशी मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री, आपल्या सर्वांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करून आजचा कार्तिक पौर्णिमेचा धम्मसंस्कार या ठिकाणी आम्ही समाप्त करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलं.